I all Goa Managing Committee members आम्ही गव्हर्नराक मेळिल्ले आहा आणि आमचे रिप्रेझेंटेशन दिल्ले आहा रिगार्डिंग ऑब्जेक्शन्स टू गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा 2017 dated 15/4/1961 amendment bill 2025 passed by the Goa Legislative Assembly on 8th August 2025. याबद्दल आमचे बरोबर आले आमचे गोलतीचे अटॉर्नी श्री लुईस आंतोनी डिसूजा, श्री ब्लेयर रॉड्रिगेज, श्री आग्नेल फुर्तादो, श्री वेंजी विएगस, मायसेल्फ सुकुर मेनेझस आणि आमचे जुजे फ्रांसिस्को डायस. आता हेजी माहिती फुडली माहिती दिवपाक आमचे बरोबर आहा आमचे कॅप्टन वेंजी ते दोन उतरतात. आज आम्ही ऑनरेबल गव्हर्नरा मेळ्ळे सिन्स he has just taken over his duties to be the guard of the Indian constitution राखपाचे जे तेगे काम आहा जो रोल आहा आणि ते गोंयांत गोंय सरकार आणि गोंय जे राजकारण चलता ते कॉन्स्टिट्युशना प्रमाणे आसचे म्हूण हे तेगेलो रोल. सो आज आमी तेका रिप्रेझेंटेशन दिलें, कुमदादी आटीनसून रिप्रेझेंटेशन दिलें. एज अ प्रेसिडेंट ऑफ कारामोली कुमदाद I was part of that representation. Additionally, as a MLA of Benaulim constituency, I also put up a separate note, and in the note I requested him to withhold assent of the Goa Legislative Diploma number 2070 dated 15-4-1961 Amendment Bill number 39 of 2025 and refer it to the President of India. आणि हेजे तेका clear in a crushed shell म्हणटा भाशेन हिमाचल प्रदेश हाय कोर्ट जजमेंट ऑन इलिगल कन्स्ट्रक्शन 2023 हेजे माहिती गायल्या. सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑन इलिगल हाऊसेस जियालाल वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा 2022 हेजी माहिती गायल्या आणि सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑन कम्युनिटी हाऊसिंग युनियन ऑफ इंडिया 2021 हेजी माहिती गायल्या. आणि हे तिनी माहिती घालून हांवें सांगलां की हो सरकार गरीब गोंयकार जो आहा हे गोंयकारां गेले पयशे घेवपा सोदिता हें बील इंट्रोड्यूस करून आणि तांकां तो पयशे घेवन हे पयशे आपल्यागे तिजोरी दवरून सोदिता आणि तिजोरी दवरून हें इल्लिगल बील तें बील कितकोन जावपाक शकता. आणि ते पयशे घेयले म्हणटरी तो गोंयकार तेंचे उपकार आयज सुद्दां की बाबा आपल्या नांवान तें जातलें म्हणून. सो हे इल्लिगल ड्राफ्टिंग जें केलां तें कॉन्स्टिट्युशनाचें ना, इट इज एगेन्स्ट द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट जजमेंट्स आर देर आणि हें सांगून ताका एकू सांगलां की यू आर देर हियर टू गार्ड द कॉन्स्टिट्युशन एंड ही हॅज एग्रीड that his role is only to guard the constitution, and we have requested him to go through this topic, understand the topic, call your legal department and ask your legal department, is this bill in line with the Supreme Court judgment, is this bill in line with the Himachal High Court judgment, is this bill in line with the Supreme Court community housing judgment. in जी judgment येयलें तूं लॉ डिपार्टमेंटा आपय आनी ही जजमेंट आहाय आणि हे तुमगे बिल तुम पास केलें तें आहा हें कायद्या प्रमाणे आहा आणि आहा जाल्यार कॉन्स्टिट्युशना आहा प्रमाणे आहा जाल्यार तुवें एसेंट दिवचें आणि जें कायद्या प्रमाणे बसना अशें दिसलें तुका जाल्यार तुवें तें प्रेसिडेंटा कडेन धाडचें. कित्याक आमी जें प्रेजेंट केलां तें इट इज नॉट एज पर द कॉन्स्टिट्युशन एंड यू हॅव टू प्रेजेंट इट. कित्याक हें जें षडयंत्र घडलो आहा हें हेज्या पयलें भुमिपुत्रा बील ऑगस्ट 2021 हाडलें. फेब्रुवारी 2022 इलेक्शन जाली आनी मागीर 2023 एसेंब्ली परत तें भायर उडयलें. हीच गोत हेज बिला जावपा. बट हितून डिफरन्स कितें, हिंगा आतां गोंयकारां कडेन पयशे घेतले. गोंयकारां कडेन तुगेले 300 स्क्वेअर मिटर तुज्या नांवान करपा जाय म्हणून हुमको फी लायतले आनी तुगे डिपॉझिट रेव्हेन्यू डिपार्टमेंटाको घेतले आनी तो गोंयकार गरीब गोंयकार आज पयशे दिवन आपल्यागे पयशे सरकाराको दिवन तो उठलो आनी सरकार सांगतलो आमी तुगे पयशे घेयलो आहाय, आमी तुगे कोतले आनी तुगे कोतले भुमिपुत्रा भाशेन मागीर 1 वर्सान 2 वर्सांनी हेंय बील भायर उडयतले आणि त्या गोंयकारांगे पयशे थिंगा ते वतले. सो दिस इज ऑल टू स्क्वीज मनी आउट ऑफ पुअर गोन्स. 1 सप्टेंबरसून सरकारान सांगलो तुमगेलें जें आहा तें तुमी हाडचें डॉक्युमेंटेशन आनी करचें म्हणून तुमी एप्लाय करचें म्हणून. तुमच्या गोंयकारांक एकूय अपील, यू प्लीज होल्ड ऑन, डू नॉट पे एनी मनी टू द गव्हर्मेंट. तुमगे बाट आहा तशेंच. कित्याक एज एन एग्जाम्पल तुम समज आज जे जमनीचेर रावताय सरकारागे जमनीचेर रावताय हुंय रावताय तुम रावताय आणि तुमकां समज 1000 स्क्वेअर मिटर आहा, 800 स्क्वेअर मिटर आहा, 700 स्क्वेअर मिटर आहा, सरकार म्हणटा 300 स्क्वेअर मिटर आपण तुझ्या नावान करता इल्लिगली. उल ते 400 स्क्वेअर मिटर तू पोतून दी. सो 700 स्क्वेअर मिटर्स
गोंयकाराको आहा ती जमीन तू 300 स्क्वेअर मीटर म्हणटा ते हारीकोर पैसे इलिगल हारीकोर आणि 400 स्क्वेअर मीटर तू ओतून सरकाराक सो ते भाशेन हे आज ते मुळो आहा सो म्हाका दिसता हे षडयंत्र आज इट इज ओनली टू ब्लफ द पीपल ऑफ गोवा गरीब गोंयकाराक घर आपल्याक जाय आणि ते आपल्या एक नावान जाय पूण ते नावान करतो जाल्यार कुमदादी कोड आहा आणि कुमदादी कोडा प्रमाणे ते कुमदादी बरें तूं अप्रोच जावन तुवें ते कितको प्रोसिजर तो फॉलो करचो हो प्रोसिजर रॉंग आहा थिंग सरकार पयशे घेतलो तुगे उलती जमीन पोतन आपण घेत म्हूण तूं फोटयतलो आनी हे गडबडान तुगे घर आनी घराबो आनी तुगे आख्खी फॅमिलीगे जो सुसेग आहा हो सुसेग हो सरकार पिडे करून उडयतलो सो गोंयकारांनी पयशे हेंकां दिवचे न्हू आनी तुम जे भाशेन सद्या जियेताय तेच भाशेन तुमी रावचें कंटिन्यू करचें हे जे कुमदादी तुमगे जे घर आहात जे कुमदादी जमनीच्या ते कुमदादी कडेन अप्रोच जावन ते कुमदादी जो प्रोसिजर आहा जो लिजा दिवपा प्रोसिजर आहा जो प्रोसिजर आहा ते भाशेन तुमी हे कोण घेवचे बट पयशे जरी तर तुम सरकाराक दिवपा लागले हे पयशे तुमगेले बुडटले आनी हो सरकार तुमगे गरीब लोकां गेलो तुम रीण काडून कित्याक 1000 रुपये दिन काय तुम 300 स्क्वेअर मीटर जमीन दिवपा नाय ते तुमको पयशे घेतले 300 स्क्वेअर मीटराचे आनी हे तुमको पयशे घेवन तुमको फोटयतले सो म्हाका सदां वी हॅव टू बी केअरफुल I am just creating an awareness. We have shown that this is unconstitutional. This has been illegally drafted, same like the Bhumiputra bill. This is the revision of the Bhumiputra bill. As you फकत मेकअप करून नाव दुसरी घातलेले आहा but it is Bhumiputra revision 2 bill. म्हणजे बाब वन मोर थिंग तुमकां एकूच विशय विचारता कित्याक फाटल्या फावटी जी कोमनीदाद लँड आहा पळय तुमच्या सगळ्या गांवकारांची सो हे कोमनीदादी लँडीन ही घरां येयली कश्यो हो एक मोठो प्रश्न जे हांव सांगूंक सोदीत तें सिंपल जे कुमदादी आपल्या गेले गांवकारी सिस्टम आपल्या गेलो सिस्टम फॉलो केलो तो सिस्टम इज व्हेरी वेल डिफायन्ड ते सगळीं जाणां शेतां घर बांदपा जायना शेतां घर बांदपा जायना पॅडी फील्ड आहा थिंग घर बांदपा जायना तो कितली डोमिसायल आसूं तूं शेतां घर बांदपा जायना समज मुको देखून डोमिसायल आहा 30 वर्सांची 40 वर्सां हांव हिंगा जालें तेन्नासून म्हज्यान शेतां घर बांदपा जायना सो हे कायदे जे आहाय हे फिक्स आहाय आनी हे कायदे जमीन सांबाळपाक केलो आनी जमीन जो तो सांबाळपा जाय प्रत्येक कुमदादी जावं गांवकाराक हे सगळें खबर आहा कोण घर बांदिलां कितें बांदिलां ते आहाच ती कशी येयली काय म्हणटा कोमनीदाद जर आसतना गांवकार आसतना हे कोमनीदादी जाग्यांनी घरां येयली कशी आज हांव तुका एक दुसरे भाशेन कंपॅरिजन करून आन्सर दिता तुका आज हेल्मेट घायनासतना आमी सगळे हिंग येताय कितकोन पावले जेन्ना कायदो आसतना कायदो आहा न्हू हेल्मेट घालपाचो पूण हेल्मेट घायनासो सगळे आमी हिंग पावताय कितकोन पावले कित्याक सिस्टम ना हेल्मेट कंपल्सरी करून सगळ्यांची सेफ्टी सांबाळपाक सिस्टम आहा की इलिगल घर बांदपा जायना कांय एनकरेजमेंट करपा जायना करपा जायना पूण सगळे एनकरेज करता सगळे आपले कायदो भायर करता न्हू कायदो भायर करता ते करताच जे भाशेन आमी सगळे कोण आहाय ते हेल्मेट घायनासो पावता कायदा पूण आमी पावता न्ही कायदो आसतना आमी पावता हेल्मेट नासतना तेच भाशेन हेजे आन्सर मेळ्ळो सरकारागे लॅप्स आहा कोमनीदादी लॅप्स ना तितून दोगल्यांगेले लॅप्स आसताय न्हू बट हू इज द मेन फेलियर हू इज पुटिंग एन एडमिनिस्ट्रेटर इन द सिस्टम गव्हर्मेंट हॅज पुट एन एडमिनिस्ट्रेटर न्हू सो हू इज द फायनल हे लॅप्स जाता जाल्यार हूय वे द बक स्टॉप्स इट स्टॉप्स एट द कुमदाद और इट स्टॉप्स एट द एडमिनिस्ट्रेटर हू इज द पर्सन हू हॅज टू टेक एक्शन सो सी लॅप्स जाल म्हूण संवसार काबार जायना लॅप्स जाल म्हूण तूं इलिगली गोंयकारां कडेन पयशे घेवपाक शकना न्ही कुमदादी कायदा आनी तूं वर्स कायद्याचेर लोक रावन येयलो लावला म्हूण ना सो आय थिंक दिस इज अ व्हेरी क्लियर मेसेज द गव्हर्नर हॅज सेड ही वील लूक इन टू दीस मॅटर ही इज देर टू गार्ड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे तेगेली उतरां ही इज देर टू गार्ड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आनी आमी तेका सांगलें यू हॅव टू आस्क call the legal department and you please ask the legal department to tell you whether the constitution of India is guarded with this bill. हे bill जोरी तोरी हिमाचल प्रदेशाचे जजमेंट आहा सुप्रीम कोर्टा कम्युनिटी हाऊसेसाचे जजमेंट आहा हेजे कंपेर करचे आनी हे जात जाल्यार गोंयकारा कडेन पयशे दिवचे पयले हे क्लियर सांगचे की दिस इज नॉट इन वायलेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट जजमेंट्स आनी हे क्लियर दिवचे आनी हेजेर मागीर एसेंट येवची तुमचं नेक्स्ट स्टेप किती आसतलें सांगना जाल्यार No, already we are in the process. We have now taken signatures and in the process of taking signatures. When आम प्रेस गेल्ली 24 तारखेर आमगेले कुमदादी कोडाचेर एक अवेअरनेस एक माहिती दिवपाचो प्रोग्राम हा सगळे कुमदादी आमी उल मारलो तो फर्स्ट स्टेप सगळे कुमदादी उल मारलो ज्यो कुमदाद्यो आज हिंग येवन त्यो सायन दितल्यो नेक्स्ट स्टेप आम त्यो कुमदादीक 24 तारखेर सांगतले की यू ऑल हॅव टू रायट अ लेटर टू युअर पंचायत
ते गांवच्या कुमदारीन आपल्यागे पंचायती बरोवचे आणि आपल्यागे पंचायती कसो रेझोल्युशन घेवचे तो सेकंड स्टेप हे सगळें घेवन मागीर तेन्ना म्हणल्यार गव्हर्नर कन्सेंट दिता या प्रेसिडेंटा जाता ते करतले आनी देन वी हॅव टू मेक कायंड ऑफ चॅलेंज टू दीस गव्हर्नमेंट वास्को दोन कोम्युनिटीन सपोर्ट केला त्या बिलाक आणि ते म्हणटा की जावचें पडटलें एट द एंड ऑफ द डे कोण सपोर्ट करता कोण सपोर्ट करना हें आसतलेंच हें आसपाना म्हणना बट आवर क्लियर थिंग इज we are binded by the Constitution of India. We are all taking an oath when we become representatives, and we are here to guard this Constitution. And I think that is, and this is what is. सर जेन्ना ते सपोर्ट करता तुमी ओपोज करता अशें कशें कित्याक लागून जाता मरे घुसपायन फायदो ना एट द एंड ऑफ द डे सरकारान एक इल्लिगल बील तुजे असो सामान्य गोंयकाराक वचोन पयशे घेवपाक इंट्रोड्यूस केल्ले आनी तुगे ते पयशे घेवन तुका रिणान दवरपाचो प्रयत्न तूं आतां 10 लाख 20 लाख रुपये ते 300 स्क्वेअर मिटर घेवपाक रीण घेतलो आनी तूं लायफ टायम रिणा उरतलो मुगे एकूच हे मागणें तुमकां 300 स्क्वेअर मिटराचे हे 5 लाख 10 लाख 15 लाख घेतले आनी तुमकां रिणान दवरतले सो प्लीज डू नॉट पे मनी टू द गव्हर्नमेंट बिकॉज दिस इज एन इल्लिगल बील So it will be challenged in the High Court. Total challenge करू शकतो. येस सर हाय म्हजें नांव आग्नेल कुर्ताद हांव प्रेसिडेंट ऑफ शिंशिनी कम्युनिदाद हांव आज आयलां आमचे सगळे कमिटी मेंबर्स आनी आमचो कॅप्टन वेंजी बाब तो प्रेसिडेंट ऑफ कम्युनिदाद ऑफ कारांबोली आनी म्हाका एक सांगपा जाय जें पळय आतां न्यू बील जें पळय आहा टू लिगलायज इल्लिगल स्ट्रक्चर्स ते नेम इट सेल्फ इल्लिगल आहा तें तुज्यान लिगल करपा जाय आनी पयलीं सद्या हें आतां लेजिस्लेशन जें पळय हाडटात तें लेजिस्लेशन कितें हांव इंग्लिशीन एक शब्द सांगता अल्ट्रा वायरस म्हणजे तुगेलो अधिकारा वयर वयताय तुमी लेजिस्लेशन आहा तें आनी इट इज इन्फ्रिंजींग ऑन आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया which says equality for all citizens सगळे जे पळय आमी सामान्य मनीस आहाय सगळे एक नदरेन चोवपा जाय आनी हितून पळय आतां समज हांव एक सामान्य मनीस हांव सगळे एक जागा घेता लायसन्स काडटा टावन प्लॅनिंगाचें पंचायताचें कन्वर्शन सगळे घेता फॉरेस्टाचें कोणाचें जावन आनी एकटो मनीस सामान्य मनीस आहा तो कोणागेले कम्युनिटी भाटां वयता स्कॉटर थिंग रावता थोडी वर्सां वीथ ब्लेसिंग्स ऑफ आय डू नॉट नो कोणाक कितें ब्लेसिंग मेळटा म्हण ताका आनी तो आतां आपणाचो हक्क आहा म्हणटा आनी हो गव्हर्नमेंट भायर सरला तें लिगलायज करपाक हें कशें लिगलायज करपाक जाता आतां कोणूय इरेग्युलर एक हें आसता आनी इलिगल तूं आपणागे भाटां कितें बांदतें ओके तुज्यान म्हणपाक जाता इरेग्युलर हांव सारकें करतलो कितें हें करून पूण तूं आतां दुसऱ्यागे भाटां वयता यू आर अ ट्रेसपासर and you are breaking all the laws, okay, staying there as a squatter, and the government is helping this person who is actually an illegal person. हे कशें जावपाक जाता एक जालें दुसरें आमची कम्युनिटी जे पळय आहा शेंकड्यांनी हजारां वर्सां पयलीं आसली आनी ताका आमी गांवकारी म्हणटाली ती आमच्या पुर्वजांनी हाडून दिल्ली आमकां आनी हिंगा गोंयांत आमकां सगळें हें सांबाळपाचें हांव आनी एकच हें मांडटा हिंगा एक सुप्रीम कोर्टाचो जजमेंट आहा जसपाल सिंग वर्सेस द स्टेट ऑफ पंजाब तितून कम्युनिटी लँड जे पळय आहा तांणी म्हणलां द गव्हर्मेंट इज ओनली द कस्टोडियन एंड द केअरटेकर ऑफ द कम्युनिटी लँड यू आर नॉट दी ओनर ऑफ द आनी हितून कितें जालां कम्युनिटी जे पळय आहा इज ऑल्सो कम्युनिटी लँड आनी एक टायमार आमचो हिंगा चीफ सेक्रेटरी आसलो श्रीवास्तवा सो तेन्ना सुप्रीम कोर्टान सगळी स्टेटी तेणें नोटीस धाडली कोणाली इल्लिगल स्ट्रक्चर्स आहाय ती तुमी सांगून दिवचें आनी तुमी एक्शन घेवची ती सगळी मोडपाक आनी टायम लिमीट दिल्लो टू कंप्लाय वीथ द ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट तर अजून गव्हर्मेंटान कांयच करूंक ना सो दीस इन इट सेल्फ बिकम्स अ कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट ऑफ द सुप्रीम कोर्ट हे मेन दुसरें आमचे कोड ऑफ कम्युनिटी आसात कोड ऑफ कम्युनिटी सगळे आमचे मांडलो आसा कोणाक जागा सुद्दां दिवपा जाय जाल्यार कोणाक आमगे गांवकार्यांक दिवपा मेळटा शेअरहोल्डांक पूण तितून प्रोसिजर आसात सो ही आमगे सांगपाचें आनी दुसरें कितें आमगे जे पळय पुर्वजान दिल्ली आहा ही हेरिटेज आमगेली युनीक आनी अदर पार्ट्स ऑफ इंडियान येना आनी प्रॉब्ली इन द वर्ल्ड सुद्दां आसचें ना सो ही आमी आतां आमी हें करची maintain करें. Thank you. When the government is saying that 80% will be benefit to the Goans, then why the Komidat is against it?
Kumdad is not against anything. Kumdad has allowed the government a lot of things to be done, and that is the reason today Goa has developed. The government has got only 10% of land in Goa. Rest all the land belongs to Kumdad. That means you will see roads, infrastructure, schools, everything is done on Kumdad land and to develop Goa and Goans at large. So the Kumdad is never against what is good for Goa and Goans. The government is trying to be a hypocrite and now trying to squeeze money from common Goans. म्हणजे गव्हर्नमेंट चोरपा उठला. आता भायल्याकडे पयशे घेऊन चोरले तेमी. आता गोंयकारांकडे चोरून तुमकां घाणा आमकां सगळ्यांक घाणा घालून दवरपाक सोदता. हांव कोंकाय न्ही शुद्ध कित्याक सांगता कित्याक सगळ्यांक कळपाक आमकां सगळ्यांकडे पयशे घेऊन मागीर तूं घाणा उलो. ते फुकट दिवचे म्हणटा तूं ते जे दिता ते लिगलायज करता. चोरी तोरी हे सारकें कायदो आसलो जाल्यार हे कायद्या प्रमाण बसपा जाय आशिल्लें. कायद्या प्रमाण बसतो जाल्यार हिमाचल प्रदेश सुप्रीम कोर्ट जजमेंट्स घेतून आसताले. भूमिपुत्रा कित्याक पास जावना कायद्या प्रमाण आसले जाल्यार सेम न्ही तें व्हडलें कित्याक. सो फायनली गोंयकारांक पयशे घेयले आनी तुका पयशे घेयले म्हणटकीर मागीर तूं उरलो न्ही. हँडिकॅप उरलो कॉमन गोंयकारा कडेन. हें हांव मुट्टे भाशेन 1000 रुपये रिसीट घेवन तुज्या नांवान बाट येयलें लिगली सारकें बाट जालें उरले ते पयशे मागीर दिन अशें करून काय ना न्हू परिस्थिती. तुका फूल 100% पयशे घेतले 300 स्क्वेअर मिटराचे आनी उरली ती जमीन परत दी म्हटले. आनी मागीर कितें जातलें हो सरकार पडटलो कायद्या प्रमाणे हे सगळें भायर पडटले आनी मागीर म्हटलें पयशे परतून दिवपाचे आनी मागीर पयशे खंयच कोण कोण दितलो. नोबडी वील गिव यू बॅक द मनी. सो दीस इज अ बीग फ्रॉड. हें जें फ्रॉड आहा हें स्कॅम आहा हें येवची आसा. एक वर्स आजसून लोकांचो जर पयशे दिवपाक लागले तुमकां पडटले कितले कोट्यांनी पयशे थिंग आयले आनी मागीर म्हटलें ना. सो जेन्ना एक पोस्ट सारकी ना कायदो सारको ना जाल्यार ते कायदो फाटी घेवपाची गरज आहा. जे भाशेन भूमिपुत्रा सारकें ना म्हूण फाटी घेतलेले तेच भाशेन हेंवूय फाटी पडपाचें आहा. फकत हितून एकूच आहा की गोंयकारांनी सद्या आपल्या नांवान जमीन जातली म्हूण आशेन आपल्यागे भुरग्यांक आपल्यागे नातरांक ही जमीन आपल्या नांवान जातली म्हूण आशेन हे सरकाराक पयशे दिवचे न्हू. कोंकणी एक म्हणणी आहा मेजा वयर केडे काडून किल्यार जोडपाचो. सो इलेक्शन टायमार कितें करता गव्हर्मेंट हे केडे म्हणटा कोणाले केडे कमी जातीचे तें काडटा आनी हे सगळी इलिगल जे पळय वोट बँक आसा तांकां दिता फकत ते वोट जोडपाक. थँक्यू.